पुण्यात ज्वेलर्सच्या दुकानात कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला। सिक्युरिटी अलार्म वाजल्याने चोरट्यांनी ठोकली धूम। एकाच दिवसात मुंबई आणि कल्याण परिसरात तिहेरी हत्याकांडाने खळबळ। मालाडमध्ये आजी आणि नातवाला संपवलं, कल्याणमध्ये एकाच कुटुंबातील व्यक्तींची हत्या। पानसरे हत्या प्रकरणात एसआयटीचा तपास बालबुद्धीने। मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे, तपास सीबीआयला देण्याची राज्य सरकारची शिफारस। दरड हटवण्याच्या कामासाठी महामार्गावरती ब्लॉकला सुरुवात। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारी प्रवास टाळण्याचं एमएसआरडीसीचं आवाहन। पिंपरीत गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच। फेरगावात अज्ञात तरुणांकडून 9 गाड्यांची तोडफोड, 2 संशयित ताब्यात, परिसरात तणाव। काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांचा राजीनामा मागे। पक्षश्रेष्ठींनी समजावून काढल्याने निवृत्तीचा निर्णय मागे। सेल्फी काढण्याच्या नादात गंगा नदीवर 7 तरुण बुडाले। कानपूरमधील धक्कादायक घटना, 6 मृतदेह मिळाले, एकाचा शोध सुरू। भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची दुपारी 5 वाजता घोषणा होण्याची शक्यता। बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे संकेत। अनिल कुंबळेंचं नाव चर्चेत। युरोपियन महासंघात राहण्याच्या निर्णयावरती ब्रिटनमध्ये जनमत चाचणीला सुरुवात। ब्रिटनच्या जनमत चाचणीवर सर्व जगाचं लक्ष। ग्लोबल वॉर्मिंग विरोधात इटलीच्या संगीतकाराचा अनोखा संदेश। वितळणाऱ्या हिमकड्यासमोर पियानो वाजवत प्रदूषण थांबवण्याचं केलं आवाहन।